अमय, आठवतंय तुला? हा. पहिल्या वर्षात याच कॅन्टीनमध्ये आपण समोसा खाण्यासाठी भांडलो होतो. आज शेवटचा दिवस आहे, पण चव मात्र तीच आहे. हां. जागा बदलली नाही, पण आपण बदललो. आता काही वेळात हे कॅन्टीन सुद्धा सुटणार आणि ही सोबत सुद्धा. अमय, आज हे कॅन्टीन सुटण्याआधी मला एक गोष्ट कबूल करायची आहे. जेव्हा जेव्हा आपण इथे समोसा खायला आलो, तेव्हा माझं लक्ष समोसापेक्षा तुझ्याकडेच जास्त असायचं. मी तुझ्यावर खूप प्रेम करते रे. मला वाटलं होतं तू हे ओळखशील. सायली, मला सगळं माहिती होतं ग. मग जर तुला सगळं माहिती होतं तर तू गप्प का राहिलास? कारण सायली, माझं प्रिशावर खूप प्रेम आहे. मला वाटलं होतं की मी तुला काही न सांगता आपल्या मैत्रीचं हे कॅन्टीन नातं जपून ठेवीन. मैत्री जपण्यासाठी तू माझ्या भावनेचा खेळ केलास. जर तू मला पहिल्याच वर्षी हे सांगितलं असतं ना, तर आज निरोप घेताना या कॅन्टीनच्या समोशाची चव माझ्या जिभेवर अशी कडू लागली नसती. मला तुला दुखावायचं नव्हतं. तू खूप उशीर केलास अमय. मला हे सत्य सांगायला तू खूप उशीर केलास. सायली, मला खरंच माफ कर. राहू दे अमय. आज ही प्लेट जशी अर्धवट राहिलीये, तसंच माझं प्रेम सुद्धा अर्धवट राहिलं.